नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला तर मग एक आज नवीन रेसिपी बघूया. रेसिपीचं नाव आहे मशरूम ग्रेव्ही मसाला. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. चला तर मग बघूया. इथे मी ऑयस्टर मशरूम घेतलेले आहेत. ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने घेतल्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. त्यामुळे त्यावर लागलेली घाण वगैरे सर्व निघून जाते. अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतले की त्यामध्ये थोडा वेळ गरम पाणी ठेवायचं आहे. ते गरम पाणी तसंच ठेवून इकडे आपण साहित्य बघूया. सर्वप्रथम मी ते 2 बारीक चिरलेले, त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरलेले, हळद, लाल तिखट, जिरे आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. त्यानंतर लसूण, हिरव्या मिरच्या, आले बारीक ठेचलेले आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गरम कढईमध्ये तेल ओतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित कांदा मऊ करून घ्यायचा आहे आणि कांदा मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकणार आहोत. त्यामुळे पटकन कांदा मऊ होईल. कांद्यामध्ये मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर मऊ होण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे. अशा पद्धतीने मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता ठेचलेले साहित्य टाकून घेऊया. म्हणजेच हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊया आणि ती व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता इथे मी 1 टोमॅटो चिरलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सोबतच आपण काही मसाले टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी लाल तिखट टाकत आहे. अशा पद्धतीने लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. त्यानंतर काळा घरगुती मसाला, हळद हे सर्व साहित्य एकजीव म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे साहित्य मिक्स झाल्यानंतर ते वाफेवर थोडा वेळ ठेवायचं आहे. म्हणजेच टोमॅटो लवकर मऊ होईल आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. त्यामुळे लवकर मदत होईल टोमॅटो मऊ होण्यास. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीपुरते. थोडेसे गरम पाणी टाकून व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे हा मसाला. गरम पाणी टाकल्यानंतर थोडीशी वाफ होऊन द्यायची आहे टाकलेल्या मसाल्याची आणि त्यानंतर मग आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. मी इथे 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. इथे 5 मिनिटं झालेले आहे. आपण बघू शकता इथे टोमॅटो आणि मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण एक महत्त्वाचा पदार्थ टाकणार आहोत, म्हणजेच काजूची ग्रेव्ही. म्हणजेच काजू भिजवून बारीक केलेले आहे. इथे मी हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपल्या रेसिपीचे, त्यामुळे छान ग्रेव्ही तयार होते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काजू ग्रेव्ही टाकल्यानंतर थोड्या वेळ उकळी येऊन म्हणजेच कड येऊन द्यायचा आहे ग्रेव्हीला. अशा पद्धतीने कड येऊन दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ठेवलेले मशरूम ॲड करायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्ही. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण मशरूम्स टाकून घेऊया. अशा पद्धतीने मशरूम मऊ झालेले आहे गरम पाण्यामध्ये आणि ते टाकून घ्यायचे आहे ग्रेव्हीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवण्याच्या आधी त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे. त्यामुळे लवकर त्याचे देठ मऊ होणार आहे. इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. आपली भाजी तयार आहे. एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे आणि दाखवलेली आहे. काही अवघड नाही. नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग.